जे के रायझिंग स्टार दोघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. अतिशय चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. अतुल चव्हाण सारखा खेळाडू, अतिशय चांगले क्रिकेटर ह्या खेळपट्टीवरती घेताना पाहायला मिळतील. पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 ही तिसरी मॅच. स्पीडअप घ्यायचा, 25 मिनिटाचा अवधी दोन्ही टीमला असेल लक्षात घ्यायचा. पहिला चेंडू मिथुनचा अतिशय चांगला फटका खेळला. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये. सीमा पार, चौकार, मिती धावाचार. डीजे खेळ बघायला क्रिकेटचा भारी, या PTPL ची खासियत रे. बल्ला घुमा तू सिक्सर लगा, चला क्रिकेटची घेऊ मजा. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि दोन्ही खेळाडू कक्षेमधून लक्षात घ्यायचा, कोणी देखील आपल्या व्यासपीठावरती यायचं नाहीये, पाण्यालाच केलं जाईल. पुन्हा एकदा फटका चांगला हवेमध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. मिळेल तोपर्यंत 2 धाव. स्टार्ट जरूर चांगला करून गेला आणि ओपनिंग जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळालं ना. एका बाजूला अरविंद जाधव आणि दुसऱ्या बाजूला मिथुन पाहायला मिळतं. चेंडू झाले 2, आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून चांगला खेळ करायचा आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये फक्त 36 धावा झाल्या. एक सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू, अतिशय ब्लॉकचा चेंडू पाहायला मिळाला. फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकही धाव मिळत नाहीये या चेंडूवरती. चांगला क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल होतो यार. फुलटॉस होता, खेळता आला नाहीये. हलक्या हाताने प्रसाद तिथे होता, त्याला बीट करून चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या दिशेने. एकीच रूपांतर दुसऱ्यामध्ये मिसफील करून चालणार नाहीये. हे क्रिकेट आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेची वाट प्रत्येक खेळाडू पाहत होता आणि कोणता संघ ठरणार या स्पर्धेमध्ये चॅम्पियन. आपण ट्रॉफीकडे पाहतो. अतिशय चांगलं ट्रॉफीज देखील पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज देखील ट्रॉफीवरती पाहायला. सरळ बॅटनी फक्त दिला दिशा. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, मिथील धावाचार. येतो बॅट्समन मिथुनच्या बॅट मधून सुरेख चौकार. ठोकोडी नक्कीच धाव फलकावरती पाहायला गेलं ना. पहिलं षटक चालू आहे. 5 चेंडूचा खेळ इथून झाला. 12 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. अतिशय चांगलं खेळ नक्कीच पाहायला मिळेल. अजून एक चांगला, अतिशय चांगला चेंडू, सुरेख अंतिम चेंडू होता. असं वाटलं कुठेतरी करण एसटी वरती जातोय की नाही, मात्र वाचलाय थोडासा. आपण लाईव्ह मध्ये पाहिलं, रिप्ले मध्ये. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट सातारा स्पोर्ट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि नक्कीच पहिलं षटक इथून संपलंय. 6 चेंडूचा खेळ झाला. प्रति षटकामागे फक्त आणि फक्त 5 मिनिटाचा अवधी आहे. 5 मिनिटामध्ये पूर्ण 5ही षटक 25 मिनिटामध्ये कव्हर करायचे आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती मद्रेवाडी एक्सप्रेस आयकॉन आहे. टीम आपल्याला पाहायला मिळतोय जे के रायझिंग स्टारचा हा खेळाडू अतुल चव्हाण चर्चेत आहे. या खेळाडूने कित्येक स्पर्धा गाजवल्यात. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सेकंडला बॅटर आपल्याला अरविंद. मागच्या मॅच मध्ये हिट विकेटने पहिल्या चेंडूवरती आउट झाला. इथून चांगला खेळ करावा लागेल. पहिला चेंडू अतुलचा अतिशय चांगला पाहायला मिळाला. इथे फक्त दिशा देण्याचं काम तर अरविंद नाही आहे. स्ट्राईकला आपण सागर मुट्टलला पाहतोय, कारण ओपनिंग जोडी कुठेतरी चेंज झाल्या. हिटर आहेत ना मागे थांबवलेत असं काहीतरी वाटतंय, कारण मागच्या मॅच मध्ये चित्र बदललं होतं. पूर्णपणे मॅच बदलली होती. पहा मिस्टर PTPL मागच्या वर्षातला पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच जरूर कंपल्सरी आहे. मॅन ऑफ द मॅच अंगावरती परिधान करायची आहे. ज्या खेळाडू मला भेटले आहे 11 जणांमध्ये कोणी देखील परिधान केली तरी चालेल, पण मात्र मॅन ऑफ द मॅच अंगावरती परिधान करायची आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी मॅन ऑफ द मॅच लक्षात घ्या. संघाचे संघ मालक आहेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगले मॅच नक्कीच पाहायला मिळालं. सेकंडला सागर, बॉल होता या अतुल. हा चेंडू दिशा दिले, फटकातच चांगला आहे. धावा या फटक्यावरती किती असणार? मिळेल फक्त आणि फक्त 1.
काय फटका सजवला होता, जणू काय असं वाटलं की षटकार जातोय की का. मात्र थोडस जर आतमध्ये असताना तर षटकार जरूर पाहायला मिळाला असता. मात्र या चेंडूवरती फक्त आणि फक्त मिळेल 11 जणांमध्ये कोणी देखील घातलं तरी चालेल, लक्षात घ्या. पर मॅन ऑफ द मॅच कंपल्सरी असेल. धावसंख्या धावफलकावरती 13 चेंडू झाले आतापर्यंत. 2 सेकंडला सागर, 9 सेकंडला पण मिथुनला पाहतोय. सेकंड गरजेचं आहे इथून. चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर कुठेतरी पायावरती गेला की काय. पंचांचा इशारा लेगवायचा जरूर आला, आपल्याला पंच कळवतात. धावा जरूर धावफलकावरती 13, लॉस ऑफ द 0 विकेट. चेंडू झाले आतापर्यंत इथून तीन चेंडूचा खेळ झाला. 5 षटकांची मॅच आहे. 5 मिनिटाचा होती. पती षटका मागे फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकही धाव नाही आहे. पहा पूर्णपणे धावा थांबवल्या कारण अतुल गोलंदाज अतिशय चांगला आहे आणि समोर बॅटर देखील फार सुरेख आहे. या खेळाडूंनी देखील कित्येक स्पर्धा गाजवल्यात. तो बॅट्समन आपल्याला सेकंडला पाहायला मिळतोय. इथून बॉल होता या अतुल. हा चेंडू देखील चांगला होता. फक्त दिशा दिली आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकनी धावसंख्या पुढे सरकली आहे 14 या आकड्यावरती. चेंडू झाले इथून 5. 1 टू गो. षटक क्रमांक तर इथून षटक संपलं. दुसरं 12 चेंडूचा खेळ झाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये. अजून एक आता घेतली आहे 1 सिंगल. तर टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 15च्या घरामध्ये. षटक क्रमांक इथून संपलं. दुसरं अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर चेक करायचा, लक्षात घ्या स्कोरर. तर 15 धावा आहेत. या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर एक डॉट आला. पहिला डॉट आला, त्यानंतर एक सिंगल आली. तर टोटल धावसंख्या धावफलकावरती 16. थोडंसं स्कोरिंग मध्ये हरकत नाही आहे. माणसाकडूनच चुकी होती आहे. थोडंसं स्कोरिंग मध्ये चूक झाली. त्यानंतर गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक हातावतोय 3रं. ओव्हर नंबर 3 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉल होतो यार. फुल टॉस. चेंडू हवेमध्ये. ही विकेट आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. ही कॅच फार इम्पॉर्टंट. जेल ड्रॉप. हे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आम्ही वारंवार सूचना करत असतो. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. इथे झेल ड्रॉप झाला आणि ही विकेट आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. टीम जे के रायझिंग स्टारला होती आणि हिथून संधी दिली आहे तुम्ही मिथुन सारख्या खेळाडूला. आता जरूर घाम फुटेल. फुल टॉस. इथे क्षेत्ररक्षक येतोय, आपल्याला जरूर पाहायला मिळालं. विनोदला तिथे पाहिलं. फेकी करेपर्यंत एक सिंगल, कारण स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कारण जीवनदान तुम्ही त्या मिथुनला दिलाय आणि नो घोषित केलाय. नो +1. टोटल धावसंख्या या 2 असतील. हा नो चेंडू घोषित केलाय. आपण जरूर पाहिलं इथून कुठेतरी गोलंदाजावरती दबाव आहे. कारण ही पाटण तालुका प्रीमियर लीग आहे. इथे हिरो बनायचं असेल ना काहीतरी चांगलं करून दाखवावं लागेल. आणि ही ती चेंडू जातोय. नो होता, फ्रीड होता आणि फेंडू फेकून दिला. बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो. बिग 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 षटका. बॅट्समन मी तुझ्या बॅटमधून मोठा धमाका. ठोकोडीचे
पाटण तालुका प्रीमियर लीग, पाटण तालुका प्रीमियर लीग. खेळ क्रिकेटचा बघायला जमली लोकांची गर्दी. संघ आले हे भारी भारी जे आयोजन पाटण तालुक्याचे. ऑलराऊंडर कोणी बॅट्समन भारी नंबर 1. पहा हे क्रिकेट कारण सांगायला गेलं ना करपे साहेब, विकेट पहा किती महत्वाची होती, झेल किती इम्पॉर्टंट होता. आणि मिथून सारख्या खेळाडूचा तुम्ही झेल ड्रॉप केल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 36 26 धावा आहेत. हा देखील येतोय गुड नाईट टेक तमाशा देख. चेंडू फेकून दिला आमच्या व्यासपीठावरती. मोठा ब्लास्ट, षटकार, ठोको डीजे. थँक्यू सो मच. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल 32. ज्या क्षेत्ररक्षकांनी कॅच सोडले ना त्याला टेन्शनची मात्रा जरूर होत असेल, कारण कोणत्या खेळाडूचा झेल आपण इथून ड्रॉप केला आणि इथे पहा चुकी केली आहे. चुकीला माफी नाही आहे आणि येतो चौकार. मिळतील धावा 4. सुरेख चौकार, ठोकोडी जाईल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. एकही गडी गमवला नाही. हा चेंडू सुरेख टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये मिथुनला. बॅकच्या रडार मध्ये आला असता तर जणू मोठा फटका पाहायला मिळाला असता. हा देखील मोठा फटका आला असता, मात्र चेंडू टाकता आला नाहीये. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 36. चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू. 1-2. हा देखील फटका चांगला. रनआउटची संधी. ही विकेट महत्वाची होती, नाही रन घेतली नाहीये. आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळते षटक क्रमांक संपलं. इथून 30 आणि धावसंख्या धावफलकावरती 36च्या घरामध्ये. जर सांगायला गेलं ना, ही जर विकेट आली असती ना तर कमी 16 धावा इथून आल्या नसत्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता. इथून 16 धावा कुठेतरी महागड्या ठरणार का? टीम JK रायझिंग स्टारला आयकॉन अतुल चव्हाण आहे आणि JK रायझिंग स्टार मध्ये देखील चांगले खेळाडू आहे. गोलंदाज राहुलने देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या. राहुल कदम हा देखील बॅटर सुरेख आहे आणि चॉईस आहे. इथून चॉईस सारखा खेळ करणार का खेळाडू राहुल कदम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण सांगायचं गेलं ना तर नवीन बॅटर आला असतं कुठेतरी अजून या धावा 16 वाचल्या असतात. या 16 धावा कुठेतरी महागड्या असणार का टीम JK रायझिंग स्टारला? कॅच घ्यायची होती. कॅच सोडल्यानंतर पहा किती खेळाडू चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये. राहुल पहिला चेंडू स्लोवर 1 आणि विकेट. इथे फलंदाज अरविंद जी सकाळ जी पाहिली ना सागरची विकेटनी गेली. नक्कीच इथे सागर बाद होतो. फलंदाज बाद. OUT परतीचा रस्ता दाखवला खेळाडू सागरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय बारक्या. डीजे (36) on a scoreboard. Loss of the 1 wicket. 36 धावा धावफलकावरती. चेंडू झाला 1. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. टॉस का बॉस देखील पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच साठी मी कॉल करेल इनिंग ब्रेक मध्ये. गोपीदादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या फाईट करणार संघ रुची रायडर्स. दोन्ही संघाने एक मॅच कारण जिंकली आणि ही टफ फाईट मॅच होणार आहे कारण दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. फुल टॉस. चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. लोमास लाईन मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. वन बाउन्स प्रसाद लोकरेला आपण पाहिलं. अतिशय हा खेळाडू बद्दल जर सांगायला गेलं ना, या खेळाडूने कित्येक खेळाडूंना घाम फोडलाय, पाणी पाजलं, धूळ चारली आहे. कारण हा खेळाडू अतिशय चर्चेमध्ये राहिलेला आहे.
आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळत्या बल्लेबाजी इथून चांगली करायच्या मिथुनला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा येतो वाईट. दोन्ही आज समांतर. अतिरिक्त धाव जरूर ऍड होणार आणि धावसंख्या 1 पुढे सरकणार. टोटल स्कोर बोर्ड 38. 38च्या घरामध्ये 38 धावफलकावरती एक गडी गमवला बॅटिंग करत असताना. बॉल तयार. हा होता बॅटची कडा, मात्र जमिनीवरती चेंडू कुठेतरी वनबाउन्स झाला आणि त्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि चेंडू इथून झाले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत टोटल 3 चेंडूचा खेळ झाला. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण DS करपेंना आपण जरूर पाहतोय. फार मेहनत या पाटण तालुका फिमेल लीग साठी त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. मध्ये प्रत्येकाची मेहनत या पाटण तालुक्याला आहे. आणि डबा पडल्यानंतर हा चेंडू देखील अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी आहे. चॉईस का केलाय, मला चॉईस प्लेयर कशासाठी घेतला इथे दाखवतोय. मी चॉईस सारखं काम जरूर करणार आपल्या संघासाठी. आणि चेंडू झाले इथून 4. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. राहुल कदम गोलंदाजी मार्कवरती. बॉल तयार. 2 to go. हा बॅटच्या रडारमध्ये अशा चेंडूवरती जरूर मोठी फटकेबाजी होणार. फेकून दिला लॉफ्टेड इट. येतो बॅट्समन मी तुझ्या बॅटमधून बिग 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 षटकार ठोक. लाख मुलाचे बक्षीस जिंकण्या संघ भिडतील आज सारे. गावागावात होते चर्चा, नाव महाराष्ट्रात गाजतंय र. खेळ बघायला क्रिकेटचा भारी, या PTPL ची खासियत र. बल्ला घुमा तू सिक्सर लगा. थँक यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावरती 44. 6 वेगाने वाढल्या. 1 to go. शेवटचा हा चांगला चेंडू टाकावा लागेल. बॅटची कडा आहे की काय, ऑफ स्ट्रॉंग आहे. निर्णय काय आहे नाही, कारण फलंदाज सेफ आहे. कारण मिथुनच्या विकेटसाठी सगळेजण धडपतायत. कारण ही विकेट जर मैदानाच्या बाहेर असती ना तर आता या टोटल 22 धावा आल्या नसत्या त्याच्या बॅटमधून. आणि काय खेळी केले मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 16 चेंडू 35 धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय. पहा काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. संधी तिथे दिली ना तिथे हा खेळाडू थांबणार नाहीये. आणि 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि गोलंदाजी करणारा संघ देखील कमी नाहीये. या गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. विनोद झाला, अतुलला पण पाहिलं, प्रसाद आहे. चांगले चांगले खेळाडू आहेत. राहुल सारखा खेळाडू आहे. अतिशय चांगले खेळाडू. आकाश आजच्या दिवसामध्ये नाहीये कारण आज फ्रायडे आहे. कोणाला सुट्टी असते कोणाला नसते आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि पाटणमधले जेवढे जेवढे खेळाडू आहे ना हे जॉब करून क्रिकेट खेळत असतात, हे लक्षात घ्या. आणि जॉब इज इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये आपण जरूर पाहिला. कारण जॉब करणं हे फार इम्पॉर्टंट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून हे पाटणमधले जे सर्व खेळाडू आहेत ना ते जॉब करून क्रिकेट खेळत असतात. आज कुठेतरी तो नाही आहे कारण आपल्याला जरूर उद्या दिसेल हा खेळाडू. हा फटका देखील चांगला. कॅचचा प्रयत्न. काय झेल पकडला. वा, अतिशय साधा सोपा झेल पकडला. हरीश सावंत आपण जरूर पाहायला मिळाला. विकेट माघारी परतावा लागेल बारक्याला. बॅटिंग पाहिजे तशी होत नाहीये. डीजे तर इम्पॅक्ट खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इम्पॅक्ट ज्या खेळाडूचं नाव आहे तो दुर्गेश चोरगे. दुर्गेश चोरगेला आपण जरूर पाहतोय. इम्पॅक्ट आहे. इम्पॅक्ट खेळाडूसाठी संधी जरूर पाटण तालुक्याने ठेवली आहे. बॅटिंग केल्यानंतर देखील बसू शकतो. फिल्डिंग देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. अतिशय चांगलं पाटण तालुक्याची शिस्त आपल्याला जरूर पाहायला मिळते. इम्पॅक्ट खेळाडू आहे. आणि इथून धावसंख्या धावफलक टोटल 44 आणि स्कोर बोर्ड. आणि हे शेवटचं 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज वापरला जातोय विनोद भोसलेला आपण जरूर पाहतोय. अजूनही 5
ऐकून अतुलने आवाज दिलाय जरूर, कारण त्याला माहिती आहे इथून चांगला खेळ करायचा मॅच मध्ये. अतिशय चांगला चेंडू, अजून एक चांगली लाईन, जरूर चांगला टप्पा जरूर पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मिथून स्ट्राईक एंडला स्ट्राईक जरूर दिली, एक सिंगल मिळते इथून. 45 चेंडू झाले इथून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनोद बॉलिंग मार्कवरती, हाफ टॅकर होता इथे, फक्त मिळेल एकच जाव, सिंगल. पंचांचा इशारा, गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू आणि त्याला माहिती आहे विनोदला की कशी गोलंदाजी इथून करायची आहे. आणि टोटल स्कोरबोर्ड 46 जावा, 2 गड्याच्या मोबदल्यात 2 विकेट अजून गेल्यात आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल होता या, हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय, फेकून दिलाय बॅटच्या रडार मधून, सीमापार षटकार, ठोकोडीचे. .58 हा स्कोरबोर्ड पाहायला मिळाला नसता तर क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडली तो विकी आज डोक्यावरती हात मारत असेल. आणि पहा मिथून या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकणार का? 3 धाव्यांसाठी 47 वरती खेळतोय चेंडू, 18 चेंडू 47, अर्धशतक स्वप्न पूर्ण होणार का या खेळपट्टीवरती? या खेळपट्टीवरती अर्धशतक ठोकणार का खेळाडू मिथून? जरूर या खेळपट्टीवरती हा खेळाडू नक्कीच, आणि हो मी ठोकणार आणि बॅट वरती करायची आहे मिथून. एकदा कॅमेरामॅन फोकस करायचं या खेळाडूवरती. 3 बॉल 3 षटकार ठोकणं खूप अवघड आहे आणि ते दाखवलंय माझ्यामध्ये ताकद आहे. पुन्हा एकदा मिथून दादा बॅट एकदा कॅमेरामॅन कडे करायची आहे. या खेळाडू चर्चेत राहणारे, टाळ्या जरूर वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. अर्धशतक या खेळाडूने 19 चेंडू 53 धावेवरती वैयक्तिक आहे. यासाठी ओळखला जातो प्रसाद मिथूनला. आम्ही सांगितलं ही विकेट तुम्ही देखील पाहिली असेल की कॅच सोडल्यानंतर हा खेळाडू कितपत महागडा ठरलाय. टीम आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आमचे साथी समालोचक करतील. कॉम्बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये जरूर पाहायला मिळतील. पहा किती क्षमता आहे कारण या खेळाडूमध्ये. म्हणजे एकदा जर तुम्ही संधी या खेळाडूला दिली ना तर हा खेळाडू कोणाला देखील ऐकणार नाही आहे. आणि हो ते देखील कमी नाही आहेत. राहुल आहे, अतुल आहे, यांच्यामध्ये क्षमता आहे. प्रसाद आहे, विनोद आहे, ते देखील उत्तर देतील आणि नक्कीच त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे. इथून चांगली बॅटिंग करायची आहे आणि धावा रोखल्या असत्या. विकी थोडासा नाराज असेल कारण झेल झाला असताना तर एवढ्या धावा झाल्या नसत्या. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच गोपीदादा प्रतिष्ठान विरुद्ध रुची रायडर्स या 2 संघाच्या दरम्यान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन जास्त बेट नाही घेता आपण लगेच टॉस रेडी यायचा आहे. गोपीदादा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि
रुची रायडर्स टीम कॅप्टन लगेचच या. तर या टॉससाठी आम्ही विनंती करू सोशल मीडिया प्रमुख DS करबे दादासू करबे यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करायचा आहे. तर दोन्ही टीम कॅप्टन लगेचच ज्या आपण जास्त वेळ घेऊ नका. गोपीदादा प्रतिष्ठान आणि रुची रायडर्स टीम लगेचच टॉससाठी आपण यायचं आहे. अजित सर स्कोर सांगायचं एकदा. फलकावरती 65 करायच्या, 63 झाला, 64 झाला, 65 करायचं लक्षात घ्या. तर चला दोन्ही टीम कॅप्टन जास्त वेळ आपण घेऊ नका. गोपीदादा प्रतिष्ठान टीम कॅप्टन आणि रुची रायडर्स टीमचे कॅप्टन आपण यायला गेले टॉससाठी. तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये कोणत्याच टीमच्या कॅप्टननं. इनिंग ब्रेक म्हणजे टॉस येणं भरपूर महत्त्वाचं आहे आणि हा टॉस करण्यासाठी आमचे मान्यवर DS करपे नक्कीच दादासू करपे देखील या ठिकाणी आहेत. नक्कीच दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आता जॉईंट होता आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये. तर आपण यायचं आहे. तर दादासू करपे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. रुची रायडर्स संघाचे कॅप्टन नक्कीच शुभम या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्कीच गोपीदादा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत अमोल म्हात्रे. नक्कीच अमित म्हात्रेने पाहतात टील असा कॉल आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे रुची रायडर्स संघानं आपला निर्णय का असेल. बॉलिंगच असेल. मगाशी आम्ही चांगलं रन मारले तर आम्ही यावेळी चेस करू. नक्कीच बॉलिंग करत असताना 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये किती समोर संघाला तुम्ही किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. कमीत कमी आमचा प्रयत्न असेल. आमचे बॉलर्स आहेत खूप चांगले. बघू आता. नक्कीच कमीत कमी समोरील संघ गोपीदादा प्रतिष्ठान हा देखील एक सामना जिंकलाय. तर समोरील टीमच्या कोणत्या फलंदाजावरती नक्कीच तुम्ही आता टार्गेट करणार आहात. जे असं काय नाही सगळेच चांगले प्लेयर असतात. तर सगळ्यांनाच आम्ही खूप कमी ह्याच्यात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच PTPL सीझन 4 खेळत असताना आता कसं वाटतंय. खूप चांगलं आयोजन आहे. खूप चांगलं वाटतंय आणि ग्राउंड विकेट्स खूप चांगले आहेत त्यामुळे खूपच चांगलं वाटतं. नक्कीच जेव्हा आपण ग्रामीणचं नक्कीच कॅप्टन्सी जेव्हा आपण पाहतो त्यानंतर आता मात्र नक्कीच तालुक्यातनं एका टीमचं आपण आता नेतृत्व करतो. आता कसं वाटतं दबाव वगैरे काय आहे का तुझ्यावरती. नाही खूप चांगले आहेत प्लेयर्स आमच्यामध्ये. काय दबाव वगैरे नाही. फ्री माइंडेड आहे पूर्ण. त्यामुळे खूप आमचं बरोबर चाललंय. नक्कीच रुची रायडर्स टीमचे नक्कीच संघ मालक आणि संघ मालकाविषयी 2 शब्द. नक्कीच थँक्यू तुला. बेस्ट ऑफ लक. तर आपण जाऊयात गोपीदादा प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनकडे. नक्कीच आपण टॉस जिंकलास आपला निर्णय काय असता. फिल्डिंग. परंतु आता बॅटिंग करायची आहे. नक्कीच बॅटिंग करत असताना आता समोरील संघाने सांगितलं कमी धावापर्यंत रोखायचं आहे. परंतु सलग दुसरी मॅच जिंकायची असेल तर नक्कीच जास्त धावा कुठे लागतील. आता कोणत्या फलंदाजावरती तुम्ही नक्कीच जास्त प्रेशर नक्कीच कोणत्या फलंदाजावरती तुम्ही आता भरोसा दाखवणार. आहेत आमच्यात पहिले 4-5 प्लेयर चांगलेच आहेत. ते प्लेयर फक्त हॅलो ठीक आहे थँक्यू. आपण मॅच कंटिन्यू करूयात. बेस्ट. पहिला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अतिशय सुरेख लेग बायचा पंचांचा इशारा आला आणि नक्कीच एक धाव जरूर मिळते. एक धाव आणि श्री गणेशा झाला. इथून बॅटर आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सेकंडला खेळाडू खेळत असताना आपल्याला सेकंडला हरीश सावंत आणि नॉन सेकंडला प्रसाद लोकरेला आपण पाहतोय. ओपनिंग प्लेस एक रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जरूर पाठवला. प्रसाद लोकरे एक लेफ्टी खेळाडू आहे. बॉल तयार. हा चेंडू देखील खोदून काढला. अतिशय चांगला चेंडू होता. अतिशय आपण जरूर पाहिलं तर दोन्ही पायामध्ये टाकला. त्यानंतर मिळेल फक्त आणि फक्त इथून एक सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. चेंडू झाले 2. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एकच धाव फलकावरती बॉल तयार.
हा चेंडू मात्र बॅटवरती घेतलाय, क्षेत्ररक्षक कोणता देखील नाहीये आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळतो. येतो बॅट्समन आपल्याला हरीश सावंतच्या बॅटमधून. बिग षटकार डीजे ठोको. सो मच. पहा सुवर्ण संधी आली आहे सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. JK रायझिंग स्टार मधून कोणी देखील अर्धशतक ठोकलं तर बॅट सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून जरूर दिली जाईल. पहा संधीचं सोनं इथून करायचं आहे. सातारा स्पोर्ट लेग बायचा इशारा पंचांचा जरूर आला आपल्यापर्यंत. एक सिंगल आली आहे लेग बायच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सर्व लक्ष 65 आहे. 5 षटकामध्ये 65 जास्त नाही आहे. मिथून चमकला, अर्धशतक ठोकलं. तब्बल 19 चेंडू आणि 53. बोलत या आणि अजून एक प्रसाद लोकरे इज ऑन फायर. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. लेफ्टी षटकाराला पंचांचा इशारा. बिग षटकार. अजून हा खेळाडू बाकी आहे आणि हा सितार आहे टीम धामणी टीमचा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हर्षद लोकरे या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. चिंतामणी धामणी या टीम मध्ये खेळत असताना त्या संघाचा हा खेळाडू आहे. ओपनिंगला देखील येतो आणि इथे देखील सलामीला आला. प्रसाद लोकरे नामी काफिया टायगर अभी भी जिंदा आणि शेर मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळतोय. आपल्याला जरूर पाहायला मिळतो. सुरुवात केली आहे या खेळाडूने. पल्ला कितना भी दूर रहे हा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पार करायची ताकद जरूर ठेवणार आहे इथून. आणि धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकली. टोटल 14च्या घरामध्ये. चेंडू झाले 5. 1 to go. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राइक एंडला प्रसाद लोकरे. अजून एक येतोय की काय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. झेल ड्रॉप. आता ही झेल कितपत महागडी ठरणार. दुसरीचा कॉल होता, कुठेतरी घातक ठरली असती. मात्र सांगितलं प्रसादनी इथून फक्त सिंगल. स्ट्राइक स्वतःजवळ घ्यायची आहे. आता धावसंख्या 15. षटक क्रमांक तर सांगायचं गेलं ना धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहिलं तर धावा येण्याचं काम जरूर होतं आणि धावसंख्या धावफलकावरती 15 आणि इथून करायचे 24 चेंडू 50. जास्त अवघड समीकरण नाहीये. प्रति षटकामागे नक्कीच आपण पाहायला गेलं तर 11 धावेची सरासरी असेल. नक्कीच पाहायला गेलं तर 12 धावेची, सॉरी माफ करा, 12.50 ची सरासरी इथून असेल. 24 चेंडू 50 इथून करायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. सेकंडला प्रसाद जीवनदान मिळालं. बारक्या सेकंडला फुल टॉस सरळ बॅटने घेऊन काढलाय. आउटफील्ड फास्ट. चांगलं क्षेत्ररक्षण. वाह काय क्षेत्ररक्षण केलंय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेंडू अडवला. माईक चेक 1 2 3 चेक. हॅलो. पूर्णपणे चेंडू अडवला. अतिशय वेगाने गेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. लॉंगॉसचा हा चेंडू जरूर पाहायला मिळेल. पंचाचा इशारा येतोय. एकदा जरूर मिळते. एक सिंगल इथून आली आहे. सोळा धावा धावफलकावरती इथून चेंडू झाले. इथून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा आहेत. बॅटची गडा मात्र चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. अशी फटकेबाजी करून चालणार नाहीये. पंचांचा इशारा येतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल इथून आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. चेंडू इथून झाले मैदानाच्या आतमध्ये. टोटल 3
धावफलकावरती 19. स्ट्राईक एंडला बॅटर प्रसाद लोकरे. 9 सेकंडला हरीश सावंतला पाहतो. आणि गोलंदाजी मार्कवरती संजय म्हात्रे बारक्या. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केलाय गोपीदादा प्रतिष्ठान आणि ऋषी रायडर्स. ही मॅच जरूर चुरशीची होणार आहे. ही मॅच टफ फाईट होणार आहे, कारण त्या संघामध्ये रुची टायगर रायडर्स मध्ये ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये देखील अर्धशतक ठोकण्यासाठी फक्त 15 धावेने कमी पडला, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निवास अतिशय चांगला खेळाडू आहे. हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता बारक्या गोलंदाजी चांगली करतोय मैदानाच्या आतमध्ये. अशी गोलंदाजी जर झाली ना अवघड समीकरण होणार आहे. टीम आपल्याला पाहायला मिळते JK रायझिंग स्टार निगडीला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर इशारा पंचाचा इथं वाईट खूप बाहेर गेला. एक अतिरिक्त धाव जरूर ऍड होणार धाव फलकावरती. पुढे सरकले 29 स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 0 विकेट. चेंडू झाले 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती बारक्या. पाटण तालुका प्रीमियर लीग 2024. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं. आजचा दिवस पहिला आहे आणि शेवटचा दिवस कोणाच्या नावावरती असणार. आणि हा चेंडू हवेमध्ये. अजून एक संधी दिली की काय? आणि हो संधी दिली मात्र कॅच ड्रॉप. राहुल कडून होते चुकी. अशी झेल ड्रॉप करून चालणार नाहीये, कारण अजून एकदा जीवनदान दिलंय खेळाडूला. राहुलचा देखील आज दिवस नाहीये. आणि इथून जर प्रसादनी जर बॅटिंग चांगली केली, मिथून सारखा जर खेळ झाला तर कुठेतरी मागणं ठरणार. टीम शिवण्या 11 या संघाच्या बाजूने. धावसंख्या धावफलकावरती 21-21 या घराच्या. मिथून बोलत असेल मी किती मेहनत करू या संघासाठी, कारण एकट्यावरती लोड येणं फार अवघड असतं. आणि क्रिकेटमध्ये एकटा कोण नसतो, 11च्या 11 खेळाडूंचा समावेश असतो. मात्र साथ देणं फार इम्पॉर्टंट असतं आणि कॅचेस फार इम्पॉर्टंट आहेत क्रिकेटमध्ये. लक्षात घ्या. आपण आत्ताच डेमो बघितला मिथूनचा. हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. जर हा चेंडू रडार मध्ये मिळाला असता तर जरूर षटकार पाहायला मिळाला. काय गोलंदाजी राहिली बारक्याची. सुरेख गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या आपल्याला पाहायला मिळतं धावफलकावरती. 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या 22 आणि स्कोर बोर्ड इक्वेशन 18 मध्ये. इथून करायच्या टीम बॅटिंग करत असताना 43-43 या देखील धावा ज्या अजूनही मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला जरूर मैदानाच्या आत मैदानात पंचांनी आपल्याला जरूर कॉल केला. चला क्षेत्ररक्षण सजवा पंच फक्त यांना 5 मिनिटाचा अवधी द्या. एका षटकामागे 25 मिनिटाचा टाइम आम्ही लावला इथे. तर 2 सेकंद जरी वरती गेला तर पाण्यालायचं असेल. विशाल हे लक्षात घ्यायचं. विशाल गोलंदाजी मार्कवरती. इथून गोलंदाजी चांगली करायची आहे. सायगेंडला बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू जरूर पाहायला मिळेल. त्यातून खेळून काढला. त्यानंतर चेंडू जातोय मैदानाच्या. मिळेल 2 धावा असतील या लक्षात घ्या. तिसरीचं रूपांतर होणार का? आणि फलंदाज पंच नॉट आउट असेल. पहा हे क्रिकेट आहे. जर तुम्ही संधी दिली तर संधी दिल्यानंतर मिथून काही देखील होऊ शकतं. मिथून हसतायत पहा. त्यांना माहिती आहे
इथून अजून संघासाठी काय करायचं, फिल्डिंग तरी किती चेंज करणार आणि इथून नक्कीच चांगला काही करायचा. धावसंख्या धावफलकावर 25 आणि स्कोर बोर्ड. धावसंख्या धावफलकावर 25च्या घरामध्ये. मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण सजवायचा 25 झालाय आणि इथून अजूनही करायचे आहेत मॅच मध्ये 17 बॉल. तर रनआउट साठी जणू काही रिव्ह्यू घेण्यात आलाय, तर चेक करायचं आहे अजित सर. तर पंच आम्ही चेक करतो आणि तुमच्यापर्यंत जरूर डिसिजन आम्ही कळवणार आहे. अर्षद जरा चेक करा. आमचे अंपायर आहेत आज 4 अंपायर आहेत. तर रनआउट चेक करायचं आहे. कुंभार सर रनआउट चेक करा. नोट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. फेअर डिलिव्हरी जरूर पाहायला मिळतं. चला मॅच चालू करायचं. क्षेत्ररक्षण सजवायचं. आपले पंच अतिशय सुरेख आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि आता चेंडू बाकी आहेत या षटकातले अजूनही 5. स्कोर झाला. हा रिव्ह्यू आता संपला हे लक्षात घ्यायचं आहे. फिल्डिंग चा रिव्ह्यू इथे संपलाय हे लक्षात घ्या. कुठेतरी याच्यामध्ये एक वाया घालवलाय रिव्ह्यू आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून आता संधी नसेल टीम फिल्डिंग करण्याला हे लक्षात घ्यायचं आहे. बॉल तयार. हा चेंडू हा अतिशय पंचांचा इशारा. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव जरूर मिळणार इथून. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. टप्पा मिळाला विशालला. आता इथे तशीच गोलंदाजी इथे करावी लागेल. काहीतरी रवी सांगतायत कानमंत्र आणि कानमंत्र कामाला येणार का. आणि धावसंख्या 26च्या घरामध्ये धावा थांबल्यात पूर्णपणे. प्रसादला बॅटिंग करावी लागेल इथून चांगली. आता इक्वेशन बघायला गेला 16 चेंडू आणि 39 धावा इथून मॅच मध्ये करायचे. अजून मॅच संपली नाही. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. आणि इथे येतोय मोठा धमाका. मी म्हंटल एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. आणि इथे षटकार येतो. बॅट्समन प्रसाद लोकरेच्या बॅट मधून बिग 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 षटकार आपल्याला 6 धावांसाठी पाठवून दिला. डीजे तर हे लक्षात घ्या. आपले आयोजक कुठे असतील हे चेंडू जात आहेत ते आणा. आपल्यालाच कामाला येणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. तर मॅच बॉल आला असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. तर हर्षद नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मॅच बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकली. ती पाहून पोहोचले 32 घरामध्ये. एकही अजूनही गडी गमवला नाही. पहा हर्षद लोकरेची कॅच देखील किती इम्पॉर्टंट. 2 झेल या खेळाडूच्या ड्रॉप केल्यात. प्रसाद लोकरे. हर्षद तोंडामध्ये येतो कारण हर्षदने
आपल्याला जरूर पाहायला मिळते फार मेहनत असते याची आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरणार की काय आणि हो घातक ठरणार. OUT परतीचा रस्ता. हरीश सावंत बॅक टू द डग आउट. ठिओ इज खेळ क्रिकेटचा बघायला जमली लोकांची गर्दी. संघ आले हे भारी भारी जे आयोजन पाटण तालुक्याचे. ऑलराऊंडर कोणी बॅट्समन भारी. नंबर 1 साठी लढतील सारी. थँक्यू सो मच. चांगलं संगीत पाटण तालुक्याचं संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले DJ मास्टर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आता मात्र राहुल नावाचं वादळ आलंय. या खेळाडूने देखील आधीच्या या टुर्नामेंट आधी कधी गाजवल्यात. आता थोडासा कुठेतरी बॅकफुटला आला होता मात्र आता खूप चांगलं क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि आता प्रसादवरती विश्वास ठेवलाय कारण 2 संधी प्रसादला दिले. पहा कॅमेरामॅन फोकस करतोय पाटण तालुका प्रीमियर लीगचा लोगो आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण अतिशय चांगला आहे लोगो आपल्याला. आतमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्कीच राजमुद्रा. आणि ही ते येतो अजून एक मिथुनला फक्त ठेवला प्रेक्षक बनून. सीमाबार षटकार DJ. घेऊ मजा पाटण तालुका प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. 6 आणि धावसंख्या पुढे सरकली. ती 39 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू बाकी आहे. पहा तुम्ही झेल सोडला कोणत्या खेळाडूचा आणि ते पण 2दा. हा खेळाडू ऐकणार नाहीये. हा देखील फुटबॉल होता. इथे मात्र फक्त दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील शेतीच्या वेगाने. पहा टाळ्यांचा आवाज डगआउट मधून जरूर येतोय आपल्या डाव्या बाजूला. आणि षटक क्रमांक इथे संपलं. मात्र इथून तिसरं. 12 चेंडू समीकरण किती जवळ आणून ठेवलंय ते मात्र करायचे. इथून 24 धावाने आता विशाल असं वाटलं कुठेतरी गोलंदाजी चांगली करेल. मात्र 19 धावा तब्बल खर्च केल्या या गोलंदाजाने आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एका बाजूला संघ आपल्याला फाईट करताना आपल्याला पाहायला मिळते. शिवण्या 11 आणि JK रायझिंग स्टार दोघं. चला फास्ट. आम्ही 25 मिनिटाचा अवधी लावलेला. तुमच्या हातामध्ये फक्त आणि फक्त 6 मिनिटं बाकी आहेत. 6 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाजवळ फक्त 6 मिनिटं आहेत. 6 मिनिटाच्या वरती 2 सेकंड जरी गेले तर पॅनलाइज केलं जाईल. हे लक्षात घेऊन गोलंदाजी इथून करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 41. 12 चेंडू 24 ची गरज. गोलंदाजाचा वापरला जातोय. गोलंदाज अरविंद जाधवला आपण जरूर पाहिला तर पहा जे नाव असेल ते सांगायचं आहे त्याला. जे 12 गोलंदाजाचं नाव रोशन सूर्यवंशीला आपण जरूर पाहतोय. सायकेंडला राहुल आहे. 12 चेंडू इथून 24 ची गरज आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉल तयार. रोशन चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला. विकेट फार इम्पॉर्टंट आहे आणि प्रशांत ची विकेट आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद. आता राहुलने स्वतःवरती विश्वास ठेवला. बॅटचा चुमान जरूर घेतला आणि वैयक्तिक खेळला हा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 12 चेंडू 26 धाव्यांची केली. टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी. जरी अजून मैदानाच्या आतमध्ये असताना सामना जरूर फिनिश केला असता. आता आयकॉन मत्रेवाडी एक्सप्रेसची रन मशीन अतुल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये जात असताना बघितल्यानंतर असं वाटतं या खेळाडूला फरदीन काझीची आठवण जरूर करून येते. आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
सेम हाईट आहे फरदीन काझी. आपण हा खेळाडू एक अतिशय डेंजर खेळाडू आहे फरदीन काझी. आणि हा राहुलनी का सांगितलंय, जरी मी नसेल धावलो तरी माझ्यामध्ये ताकद आहे. मला 1 रनचा हिशोब माझ्याजवळ नसतो, फक्त 6 धावा मला मोसा येतात. आणि इथून चेंडू वाढवला मॉडलाचे बाद षटकार. जरूर मिथुननी डोक्यावरती हात आणलेत, कारण त्याला माहिती आहे किती मेहनत करणार, अजून किती करायचं आपल्या टीमसाठी. आणि इथून षटकार आला. आता समीकरण फक्त गरबे सर 3 षटकारांची गरज आहे आणि यांच्यामध्ये ताकद आहे. 10 चेंडू 18ची गरज. हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, निर्धाव येतोय. समीकरण थोडंसं अवघड होणार, कारण या जर षटकामध्ये जरी एक षटकार येणं कारण इम्पॉर्टंट आहे, जर शेवटच्या षटकामध्ये 3 बॉल 3 मारणं खूप अवघड होतं. आता मात्र 3 चेंडू 18ची गरज. हा फटका देखील चांगला सजवला क्षेत्ररक्षक तिथे. फिल्डिंग काय लाजवाब फिल्डिंग आहे. आणि आता अतुलला आयकॉनला स्ट्राईक काढली. आयकॉनला एक फटका मोठा येणं गरजेचं आहे, कारण मॅच मध्ये कुठेतरी धोक्याची घटना ठरणार. शेवटच्या षटकामध्ये जरी एक चेंडू निर्धाव आला तर मॅच कुठेतरी अवघड होणार. आता मात्र 8 चेंडू 17ची गरज आहे. इथून या मोठ्या फटक्या 2 चेंडू मध्ये येणं फार इम्पॉर्टंट आहे टीम JK रायझिंग स्टारला. आणि गोलंदाज रोशन देणार का इथून, गोलंदाजी चांगली करणार का आपल्या संघासाठी, कारण कुठेतरी मॅच पूर्णपणे असं वाटलं बॅकफुटला जाते की काय, कारण प्रसादची कारण विकेट गेल्यानंतर असं वाटलं. इथे मात्र अंगावरती चेंडू आला. एक नाही, राहुलनी सांगितलंय मॅच शेवटपर्यंत सोडणार नाही, कारण शेवटच्या षटकामध्ये माझ्यामध्ये जिद्द आहे, ताकद आहे. माझ जरूर ट्विस्ट आहे. तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत. कोणता गोलंदाज वापरला जाईल, कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढला जाईल, 6 मध्ये 16 इथे थांबवायचे आहेत. कारण प्रसाद लोकरे थोडा नाराज असेल, कारण त्याला माहिती आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच आणली आहे, कुठेतरी मॅच आमच्या बाजूनी आली पाहिजे. आणि इथे दोन्ही संघ जिंकण्यासाठी आले. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटाच्या वरती गेला तर पॅनलाइज केलं जाणार. 2 मिनिटांमध्ये 6 चेंडू हाताळायचे. राहुल काजारी या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय. चॉईस खेळाडू आहे. या गोलंदाजाने प्रसाद लोकरेची कॅच सोडली. तिथून 2 जेल इम्पॉर्टंट आहेत. आणि या गोलंदाजाला मी बघितलंय, गोलंदाजीमध्ये धार जरूर आहे, पण इथून गोलंदाजी कशी असणार, गोलंदाजी चांगली होणार का टीम, आपल्याला जरूर पाहायला मिळते. शिवन्या 11 इथून संधी कोणत्या संघाला आहे, 6 मध्ये करायचे 16. हा चेंडू देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईक राहुलला दिली आहे. राहुल वरती विश्वास ठेवलाय. इथून मॅच मध्ये 5 चेंडू 15ची गरज. थोडासा मला अवघड आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. नक्कीच मी कारण म्हटलेलं की 16 धावा टीम JK रायझिंग स्टारला कुठेतरी करपेसर मी म्हटलं महागडा ठरणार की काय हे चित्र, पण राहुल मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण 5 चेंडू 15ची गरज इथून करायची आहे. राहुल दोन्ही देखील राहुल आहेत. हा चेंडू जातोय आपल्याला पाहायला मिळतोय लेग वाईज गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त सिंगल. इथून समीकरण बदलतंय. 4 चेंडू 14 ह्या मॅच मध्ये करायचे आहेत. आयोजन पाटण तालुक्याचे. तर 4 चेंडू 14ची गरज. एक चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. सरळ बॅटने घेऊन काढला. एक सिंगल जरूर येते. डबल येणार की काय, आणि हो येते की काय, आणि विकेट. फलंदाज अतुल चव्हाणला माघारी परतावा लागेल. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 1 मिनिट राहिला. 1 मिनिट राहिलाय. टीम शिवन्या 11च्या बाजूने आहे. आता इथून करायचे आहेत. चला या मॅच नक्कीच इथून सगळी मॅच असणार आहे, कारण हे 3 चेंडू इम्पॉर्टंट आहेत, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये आहे. तीन चेंडू 13 या मॅच मध्ये
अंपायरला आणणार ते. पुन्हा एकदा बोलवतो यार. काय गोलंदाजी केली वा, लाजवाब. आणि आता मात्र आपल्या जरूबाला बॅट काढ उंचांचा इशारा येतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार. तर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर देखील असेल. मॅच टाय झाली पण सुपर ओव्हर असेल. 2 चेंडू 12, 2 मोठे फटके राहुलच्या बॅट मधून येणार का? दोन्ही देखील आयकॉन आहेत, चॉईस आहेत दोन्ही. काय चेंडू नक्कीच पाहायला मी तर यॉर्कर चेंडू आणि बॅट कट. आपल्या जरूर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र करपे जर सांगायला गेलं तर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आपल्या जरूर पाहायला मिळतं. आणि इथे मात्र तिकट मारा जोर असं पाहायला मिळतं. प्रसाद थोडासा नाराज आहे कारण त्याला माहिती आहे मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आली. मी जर असतो तर मॅच फिनिश केली असती. आणि हो, इथे मात्र मॅच जिंकलाय. सामना फार कठीण होता आणि इथे जिंकलाय सामना टीम शिवन्या 11 जरूर मिथुनच्या जीवात जीवाला. आणि या मॅचचा ठरला हिरो, मॅन ऑफ द मॅच मिथुन. 19 चेंडू आणि 53 धावा या मॅच मध्ये गेल्यात. हरकत नाहीये टीम JK रायझिंग स्टार, कारण कुठेतरी कमी पडला थोडासा. अजूनही तुमच्या 2 मॅचेस असतील, इथून तुम्हाला चांगला खेळ करायचा. नेक्स्ट मॅच गोपीदादा प्रतिष्ठान आणि रुची रायडर्स. टॉस जिंकलाय टीम रुची रायडर्स. टॉस विन. चला, तुमचा जो निर्णय तो आम्हाला कळवून लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. पाहतो